आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र। तर बातमीपत्राच्या अगदी सुरुवातीला या क्षणाची सर्वात मोठी बातमी येते ती म्हणजे अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा देत असल्याची घोषणा केलेली आहे। आणि विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंशी बोलून एकनाथ शिंदेंना पाठिंब्याचा निर्णय घेतल्याचं सांगताना खोतकरांना मात्र अश्रू अनावर झालेले होते। मी एक सच्चा शिवसैनिक आहे, पण अडचणीमध्ये सापडल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं खोतकर म्हणाले। सर्व परिस्थितीबाबत ठाकरेंसोबत चर्चा केलेली आहे, शिंदे गटामध्ये जाण्यासाठी परवानगी घेतली आणि त्यानंतर हा निर्णय घेतल्याचं खोतकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। यापूर्वीपासूनच शिवसेनेचे अर्जुन खोतकर हे काय भूमिका घेणार या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारे जी आहे ती स्पष्टता नव्हती, कारण यापूर्वी त्यांनी अनेक वेळा दिल्ली वारी करून झालेली होती आणि त्यानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले त्यांच्याशी देखील चर्चा करून झाली, समेट घडवण्यात आलेली होती आणि त्यानंतर साखर देऊन तोंड गोड झाल्यानंतर का होईना अर्जुन खोतकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली। मात्र अर्जुन खोतकर आपली भूमिका कधी स्पष्ट करणार हे होण्याआधीच त्यांनी मात्र उद्धव यांच्याशी देखील स्पष्टपणे आपण चर्चा केलेली आणि त्यानंतरच आपला निर्णय जाहीर करत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। अर्जुन खोतकरांनी थेटपणे आता शिंदे गटाला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलेलं आहे। मात्र हा निर्णय घेत असताना त्यांचे डोळे देखील पाणावलेले होते। अर्जुन खोतकरांनी शिंदे गटाला पाठिंबा देण्याआधी उद्धव यांच्याशी फोनवरून आपण चर्चा केल्याचं देखील सांगितलंय। तमाम सर्व नेत्यांशी बोललो। माझी ही भूमिका आहे, मी सच्चा शिवसैनिक आहे, तरी 40 वर्षाचा, आणि घरी आलं की परिवार दिसतो। त्यामुळे काही निर्णय करणं गरजेचे आहेत असं मी पक्षप्रमुखाकडे परवानगी मागितली आणि पक्षप्रमुखांनी मला या संदर्भाने जे काय बोलायचे ते मला बोलले। त्यामुळे मी आज आपल्या सर्वांच्या साक्षीने, माझ्या शिवसैनिकाच्या साक्षीने माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं समर्थन करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि ते समर्थन मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं या ठिकाणी करतो। अर्जुन खोतकरांच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। मात्र अखेर अर्जुन खोतकर यांनी देखील आता शिंदे गटाला आपला पाठिंबा थेटपणे जाहीर केलेला आहे। तर दुसरीकडे आपण अजूनही सच्चे शिवसैनिक असल्याचं देखील सांगायला ते विसरले नाही। मात्र हा निर्णय घेण्याच्या आधी आपण उद्धव ठाकरे यांच्याशी पूर्णपणे बोललेलो आहोत आणि त्यांच्याशी बोलल्यानंतरच कुठल्या कारणामुळे हा निर्णय घेत असल्याचं सांगितल्यानंतर मात्र उद्धव यांनी देखील आपल्या या निर्णयाला जे आहे ते थेटपणे कुठल्याही प्रकारचा विरोध केला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। अर्जुन खोतकरांनी आता शिंदे गटाला आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे, शिंदे गटात जाण्यासाठी परवानगी घेतलेली आहे आणि ती परवानगी घेतल्यानंतरच आपण शिंदे गटाला आपला पाठिंबा जाहीर करत असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपला पाठिंबा जाहीर करत असल्याचं माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं। मात्र माध्यमांशी संवाद साधत असताना अर्जुन खोतकर हे भावुक झाल्याचं देखील पाहायला मिळालं। त्यांनी हा सगळा आपला निर्णय जाहीर करत असताना डोळे देखील त्यांचे पाणावलेले होते। तर अर्जुन खोतकर यांनी हा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी। अर्जुन खोतकर स्वतः माझ्यासोबत आहेत। दादा, सगळ्यात पहिला प्रश्न माझा असा आहे की तुम्हाला रडताना आम्ही कधी बघितलं नाही। तुमचं फार डॅशिंग राजकारण राहिलेलं, अनेक जण गट सोडून गेले, पण तुम्ही खूपच भावनिक झाला। तो नाही, मुळात पक्ष सोडत असताना ह्या वेदना आहेत माझ्या, जे डोळ्यात पाणी आहे ते 40 वर्ष एका पक्षात काम केलं ना, त्या पक्षाला सोडत असताना कोणाच्या डोळ्यात पाणी येईल ते माझ्या डोळ्यात आलं साहजिक। काय आठवतं? फारच ऋणानुबंध होते मातोश्री। प्रश्नच नाही, माननीय शिवसेना प्रमुखासोबतचं जेवणापासून तर त्यांनी केलेला लाड, त्यांनी केलेले प्रेम, ते सर्व आठवतं ना। असा जीवनपट हा 40 वर्षाचा असा थोडी जाऊ शकतो। भले बुरे प्रसंग, एवढं सगळं गोतावळा सोडावं लागतं, त्याच्यामुळे चीड पण असेल मला। हा ते आता आगामी काळात दिसेल। एवढी प्रेम करणारी लोक तुम्हाला सोडावं लागतात म्हणजे? हो, ते दिसेल ना आगामी काळात। तिथे चीड मनात आहे, सल आहे ना, सल आहे ना मला। पण काय म्हणाल दादा की आता म्हणजे तुम्ही तर बोलणार नाही कारण कोर्टात प्रकरण, पण सगळीकडे समजा असं की ईडीचा दबाव आहे, तुमची फार मोठी प्रॉपर्टी जप्त झाली, तुमचं कुटुंब संकटात आलं होतं। नाही, आता हे मी सांगायची गरज काय, सर्वाला माहिती आहे, जालना जिल्ह्याला सर्व माहिती आहे। कुटुंब संकटात आलं म्हणून तुम्हाला पाऊल उचललं?
हा कधी कधी कुटुंब सेव्ह करावं लागतं ना. उद्धव ठाकरेंशी तुमचं बोलणं झालं असेल की काय, कारण आताही उद्धव ठाकरेंबद्दल शिवसेनेबद्दल तुम्ही एक शब्दही नाही बोला. तुमचा जिव्हाळ्याचा संबंध आज आहे, उद्या आहे आणि नेहमी राहणार. काय बोलणं झालं उद्धव ठाकरे? मी त्यांना सांगितलं असावी अशी परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीनुसार मला निर्णय घ्यावा लागतो आणि अजून मला माहिती आहे तुझ्यावर काय आहे ते. असं बोलले मला. सविस्तर नाही बोलत. नाही नाही सविस्तर नाही, असंच बोलणं झालं. तर तुम्ही आपली भूमिका मांडली असेल ना त्यांच्यासमोर की काय? मांडली भूमिका आहे, मी मांडली. त्यांच्यात वैयक्तिक माझं बोलणं झालं त्या आयुष्यात, बाकी इतरही बोलणं झालं. रावसाहेब दानवेंवर तुम्ही कधी विश्वास केला नाही राजकारणामध्ये, पण आज तुम्हाला त्यांच्यावर विश्वास वाटतो आणि तुम्ही शिंदे गटामध्ये गेला. नाही आता बसू ना चर्चेतून शिंदे साहेब निर्णय घेतील या विषयाचा, देवेंद्रजी निर्णय घेतील. चा प्रश्न विचारतो. तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये सांगितलं की फार मोठे संकट आहे, कुटुंब संकटात आलो, शिंदे गटात सोबत गेल्यामुळे तुमचं कुटुंब सुरक्षित झालंय, तुमच्या मार्गातील काटे दूर झाले तर हा असं कसं म्हणताय झाल्याशिवाय? होण्याची शक्यता आहे. काय माहिती. पण भविष्यात आता राजकारण जोरदार होईल. हा होईलच ना, लोक त्याची अपेक्षा. राजकारणाच्या माणसाच्या तर होईलच, जोरदार होईल, त्याला काय. बघितलं आपण एकंदरीतच महत्वाचं स्टेटमेंट या ठिकाणी अर्जुन खोतकरांचं की कुटुंब संकटात आलं होतं आणि निश्चितपणे कुणाचं कुटुंब संकटात आलं असेल तर कुणीतरी आसरा शोधतो, त्याच पद्धतीचा आसरा शिंदे गटाकडून त्यांना मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. महेश वाघसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, चालू. तर अर्जुन खोतकरांनी अखेर आपली भूमिका जाहीर केली आणि त्या संदर्भातली बातमी पाहिल्यानंतर वळूयात एका महत्त्वाच्या बातमीकडे. मुंबई आणि ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी गुजराती समाजाचं योगदान उल्लेखनीय आहे. मुंबईतून गुजरातींना काढल्यास काही पैसाच उरणार नाही असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी केलेलं आहे. अंधेरीमधल्या स्थानिक चौकाच्या नामकरण सोहळ्यात ते बोलत होते. राज्यपालांचं वक्तव्य मात्र सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होत आहे. कभी कभी मैं यहाँ लोगों से कहता हूँ महाराष्ट्र में कि भाई महाराष्ट्र में विशेष करके मुंबई ठाणे यहाँ से गुजरातियों को निकाल दो और राजस्थानियों को निकाल दो तो तुम्हारे यहाँ कोई पैसे बचेगा ही नहीं. ये राजधानी जो है जो कहलाती है आर्थिक राजधानी कहलाएगी नाही. ज्या पद्धतीनं राज्यपालांनी हे विधान केलेलं आहे आणि सातत्याने ते अशा प्रकारची विधानं करत असतात. अगदी सावित्रीबाई फुले यांचा अपमान सुद्धा राज्यपालांनी केला आणि भारतीय जनता पक्षानं तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प राहणं पसंत केलं. म्हणजे आमचे गुजराती बांधव, राजस्थानी बांधव इथे नसतील तर मराठी माणूस तिथे भिकारी आहे का? या मुंबईच्या किंवा ठाण्याच्या आर्थिक जडणघडणीमध्ये मराठी माणसाचे काहीच योगदान नाही का? श्रम करणाऱ्या मराठी माणसाविषयी तुम्हाला इतका द्वेष आणि तिरस्कार आहे का? मी स्वतः त्या कार्यक्रमामध्ये होतो. त्यांनी मुळामध्ये तर जे समाज आज मुंबईमध्ये राहतात, आपल्या आपल्या पोटापाण्यासाठी राहतात, मुंबईकर स्वतःला समजतात, महाराष्ट्राचे नागरिक स्वतःला समजतात आणि महाराष्ट्रामध्ये त्याच्या जागी योगदान देतात, त्यांचा फक्त सन्मान आणि त्यांच्यासाठी चांगले 2 शब्द सांगितलेले आहेत. कोणाचा अपमान केलाय तिथे? मी स्वतः कार्यक्रमामध्ये तिथे होतो. आपल्या मुंबईमध्ये विविध पद्धतीचे समाजाचे लोक आलेले होते. त्यांनी विविध पद्धतीने आपले व्यवसाय उभे केले. नोकरी देताना मराठी माणसालाच नोकऱ्या दिल्या, जशा तुम्हाला आणि मला मिळालेल्या आहेत. तसं सगळ्या जणांनी मराठी उद्योजकांनी पण आपल्या आपल्या पद्धतीने, किर्लोस्कर आहे, विविध असंख्य लोक आहेत ज्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने केलेलं आहे. मग माझं म्हणणं आहे की राज्यपाल महोदयांनी त्या कार्यक्रमामध्ये आपल्या पद्धतीने अगर त्या समाजाचं जे योगदान आहे, कुठलं दुसऱ्या समाजाचं योगदान त्यांनी नाकारलं नाहीये, पण त्या समाजाने जे मुंबईमध्ये दिलेलं योगदान आहे ते फक्त मोजमापन केलेलं आहे, तेवढाच विषय केलेला आहे. अपमान कुठे केलेला आहे? माननीय कोश्यारीजी वारंवार महाराष्ट्राचा अपमानच करतायत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतके इन्व्हॉल्व झालेत की ते एका पक्षाचे कार्यकर्ते वाटायला लागलेत आणि त्यामुळे अशा वारंवार स्क्रिप्टचं पान उडालं म्हणून उड बोलणारे जे राज्यपाल आहेत त्यांना वेळेच ज्यांनी आणलंय त्यांनी वेळेच त्यांना आवर घाला,
नाही तर हा महाराष्ट्रामध्ये प्रक्षोभ झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राची प्रगती, मुंबईची प्रगती मराठी माणसामुळेच झालेली आहे आणि मराठी माणसांनी जो त्याग केला, या मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी जो लढा दिला, इथल्या आधीच्या राजकारण्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं आणि मुंबईचं नियोजन केलं, ज्या पद्धतीने इथे उद्योगधंदे आणले, त्याच्यामुळे इतरांना फायदा झाला. त्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये जर हात कोणाचा असेल तर तो मराठी माणसाचा आहे आणि त्यामुळे इतरांना फायदा झाला. इतरांमुळे महाराष्ट्राची प्रगती झाली नाही हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मला असं वाटतं ज्या गोष्टीचा इतिहास आपल्याला कळत नाही, आपल्याला समजत नाही, आपल्याला माहीत नाही, तर नको त्या गोष्टीत राज्यपालांनी स्वतःचं नाक खुपसू नये. माझी फक्त विनंती ही प्रेसिडेंट ऑफ इंडिया, राष्ट्रपतींना आहे की एक गव्हर्नर अशी चुकीची विधानं करतायत, या राज्यात नाही देशात द्वेष, कटुता पसरवत आहेत. ही राज्याचा फक्त प्रश्न नाही, देशाच्या ऐक्याचा प्रश्न आहे. त्याच्यावर ॲक्शन झालीच पाहिजे अशी माझी मागणी आहे. राज्यपाल महोदयांना महाराष्ट्राने गुजराती आणि मारवाड्यांना काय दिलं हे अगर अभ्यास नसेल तर त्यांनी ते पहिले तपासून घेतलं पाहिजे. आज धीरूभाई अंबानी आणि अदानी यांचा जो उद्योगपती म्हणून त्यांना जो दर्जा मिळाला ते महाराष्ट्राने दिलेला आहे, महाराष्ट्राने त्यांना दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे या पद्धतीचं वक्तव्य करून छत्रपती शिवाजी महाराजांचा, महाराष्ट्राचा अपमान करण्याचा, जे राज्यपाल पदावर बसून त्या पदाची गरिमा न ठेवता या पद्धतीचं वक्तव्य करत असेल तर महाराष्ट्राच्या यापूर्वी देखील राज्यपालांनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत, अनेक प्रकरणामध्ये राजकीय निर्णय घेतलेले आहेत. अशा राज्यपालांना महाराष्ट्रामध्ये ठेवणं म्हणजे महाराष्ट्राला अधोगतीला नेणं असं होणार आहे. नवीन राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचं अभिनंदन करीत असताना त्यांनी पहिला का निर्णय घ्यावा की महाराष्ट्राच्या राज्यपालांची त्वरित उचलबांगडी करावी, अशी त्यांना आमची नम्र विनंती आहे. तर राज्यपालांनी केलेलं हे वक्तव्य सध्या वादग्रस्त ठरलेलं आहे. यापूर्वी देखील अनेक वेळेला महाराष्ट्र असेल, मराठी माणूस असेल, याबद्दल राज्यपालांनी केलेली वक्तव्य चर्चेचा विषय ठरलेली होती. अनेक वेळेला वादग्रस्त विधानं त्यांनी केलेली होती. मात्र गुजरातींमुळेच मुंबई ही आर्थिक राजधानी असल्याचं वक्तव्य त्याचा सर्व पक्षांनी जो आहे तो थेटपणे विरोध करत निषेध व्यक्त केलेला आहे. तर मुंबईवरील वक्तव्यावरती राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी आता स्पष्टीकरण दिलेलं आहे. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचं योगदान सर्वाधिक आहे. एका समाजाचं कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अपमान कधीही नसतो. कारण नसताना राजकीय पक्षांनी त्यावरती वाद निर्माण करू नये. किमान माझ्या हातून तरी मराठी माणसाचा अवमान कधीही होणार नाही. विविध जाती, समुदाय यांनी नटलेल्या या मराठी भूमीच्या प्रगतीत, विकासात सर्वांचंच योगदान आहे आणि त्यातही मराठी माणसाचे योगदान सर्वाधिक आहे, असं राज्यपाल कोश्यारी यांनी नमूद केलेलं आहे. उदय जाधव आमचे प्रतिनिधी यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले, त्यांच्याकडून या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत. उदय, एका बाजूला त्यांनी केलेलं वक्तव्य आणि ज्यावेळेला राजकीय पक्षांनी त्याचा समाचार घेतला त्यानंतर पुन्हा एकदा राज्यपालांनी स्पष्टीकरण दिलंय. काय म्हणतात यावेळी राज्यपाल? उदय. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांचा खुलासा एका प्रेस नोटद्वारे प्रसिद्ध केलेला आहे. कालच आपण पाहिलं की अंधेरी येथील कार्यक्रमामध्ये जो राजस्थानच्या समाजाने आयोजित केला होता, तिथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उपस्थित राहून राजस्थानच्या जे उद्योजक आहेत राजस्थानमध्ये त्यांच्या संदर्भात काही गौरव उद्गार काढले आणि गौरव काढताना त्यांनी एक प्रकारे असं म्हटलेलं आहे की मुंबईचा जो काही विकास झालेला आर्थिक विकास त्यामध्ये गुजराती आणि राजस्थानी समाजाचा खूप मोठा हातभार आहे. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकर जो मराठी नागरिक आहे तो दुखावला गेलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मराठी द्वेष जो आहे तो राज्यपालांच्या मनात आहे का, तो पुन्हा एकदा दिसून आलाय का, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे नंतर तो प्रतिक्रिया जी आहेत राजकीय वर्तुळामध्ये देखील निर्माण झालेल्या आहेत. त्या संदर्भात तो प्रतिक्रिया अनेक पक्षांच्या प्रवक्त्यांनी देखील दिलेल्या आहेत. त्यामुळे आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एक प्रसिद्धी पत्रकाद्वारे एक खुलासा जो आहे तो स्पष्ट केलेला आहे की मला कुठेही मराठी माणसाचं मन जे आहे ते दुखवायचं नाहीये. महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये मराठी माणसाचं योगदान सर्वाधिक आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे आणि मुंबईच्या विकासात देखील मराठी माणसाचं योगदान जे आहे ते सगळ्यात मोठं आहे. काल जे मी विधान केलं ते एका समाजाच्या गौरव उद्गारासाठी होतं, नाही कुठल्याही मराठी
किंवा मुंबईच्या विकासामध्ये मराठी माणसाचं योगदान नसल्याचं किंवा त्यांच्याकडे अवमान करण्याचा माझा उद्दिष्ट नव्हता, असं त्यांनी या पत्रकामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे. नक्कीच उदय, आपण बघितलं की राजकीय क्षेत्रातून ज्यावेळेला सर्वपक्षीय या संदर्भातल्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली त्यावेळेला त्या संदर्भातलं राज्यपालांनाही स्पष्टीकरण द्यावं लागलेलं आहे. धन्यवाद उदय, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर राज्यपालांच्या मुंबईवरील वक्तव्यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. मराठी माणसाला डिवचू नका, कुणीतरी सांगितलं म्हणून निवडणुकीच्या तोंडावर वातावरण गढूळ करू नका, असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय. तर राज यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर मात्र त्यामध्ये नेमकं काय नमूद करण्यात आलेलं आहे, काय त्यांनी भूमिका घेतलेली आहे, पाहूयात. इतिहासाबद्दल माहीत नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे. तर राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद म्हणून आपल्या विरुद्ध बोलायला लोक कचरतात, परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात. महाराष्ट्रात मराठी माणसानं इथले मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक इथे व्यवसाय करायला आलेले आहेत आणि येत आहेत ना, असा थेट उलट सवालही त्यांनी केला आहे. दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का हे देखील विचारलंय. उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. राज ठाकरेंनी आपली भूमिका आता जाहीर केली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं मराठा समाजाला मोठा धक्का दिलाय. मराठा समाजाला राज्य शासनानं दिलेल्या EWS मधील आरक्षणाचा GR कोर्टानं रद्द केलाय. यावरून मराठा आरक्षण समन्वयक विनोद पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. EWS विद्यार्थी आणि मराठा आरक्षणातील पास झालेल्या विद्यार्थ्यांचा एकमेकांशी संघर्ष होईल, त्याला आव्हान दिलं जाईल. चुकीचा पर्याय राज्य सरकारनं देऊ नये अशी विनंती आम्ही तत्कालीन सरकारला केलेली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारनं दुर्दैवी निर्णय घेतल्यानं आज पुन्हा विद्यार्थी नैराश्यात गेल्याचं विनोद पाटील म्हणाले. त्याचबरोबर या सरकारनं त्यांनी कुठल्याही किचकट न्यायालयीन प्रक्रियेत वेळ न घालवता मराठा समाजाला तात्काळ दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. माझं ह्या राज्य सरकारला नम्र निवेदन आहे, विनंती आहे, आपण आता ह्या कायदेशीर भानगडीत न जाता तात्काळ सुपरन्युमरी पद्धत म्हणजेच आधी पदसंख्या निर्मिती विशेष बाब म्हणून जे काही विद्यार्थी बाहेर राहिलेले आहेत यांना सामावून घेण्यासाठी सुपरन्युमरी पद्धतीत अवलंबावी, जागा वाढवाव्या व सर्व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. काका पुतण्यांना गरीब मराठा समाजाचं भलं होऊ द्यायचं नाही आणि त्यामुळे महाविकास आघाडी सरकारनं हा निर्णय घेतला. आता हा निर्णय उच्च न्यायालयानं रद्द करून कोर्टानं चपराक दिल्याची प्रतिक्रिया पडळकरांनी दिली. मराठा समाजाला पूर्वलक्षी प्रभावानं EWSचा लाभ देण्याचा ठाकरे पवार सरकारमधील निर्णय उच्च न्यायालयानं रद्द केलाय. मी त्याच वेळेस सांगत होतो की कायद्यामध्ये पूर्वलक्षी प्रभावानं काही देता येत नाहीये. आता पुन्हा एकदा सिद्ध झालं की काका पुतण्यांना गरीब मराठा समाजाचं काही भलं होऊ द्यायचं नाहीये. त्याचप्रमाणे काका पुतण्याचं दुसरं एक मोठं दुःख आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घराणेशाहीतल्या कुठल्याही माणसाला संधी न देता एका सर्वसामान्य मराठा समाजातील एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपदी बसवलं आणि म्हणूनच यांच्या पोटामध्ये काळा उठताय. एकनाथ शिंदे सरकारनं आता एकनाथ खडसेंना झटका दिलेला आहे, कारण भोसरी MIDC भूखंड घोटाळ्याचा तपास हा पुन्हा एकदा लाचलुचपत विभागामार्फत होणार आहे. आघाडी सरकार असताना खडसे यांना भूखंड घोटाळ्याप्रकरणी क्लीन चिट मिळालेली होती. लाचलुचपत विभागानं घोटाळ्याची पुन्हा चौकशीच्या मागणीसाठी लाचलुचपत विभागानं न्यायालयाकडे चौकशी करण्यासाठी परवानगी मागितलेली होती आणि त्यानुसार आता पुढील तपास होणार आहे. वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तर वैभव, पुन्हा एकदा एकनाथ शिंदे सरकारनं थेटपणे एकनाथ खडसे यांना आणखी एक मोठा झटका दिलेला आहे. तो देखील आता भोसरी MIDC भूखंड प्रकरणासंदर्भातला पुढील तपास कसा होणार आहे? वैभव.
महाविकास आघाडी सरकार जेव्हा आलेलं होतं तेव्हा एकनाथ खडसे यांच्या या भूखंड घोटाळ्याच्या चौकशी प्रकरणामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं क्लोजर रिपोर्ट जो आहे तो फाईल केलेला होता आणि त्याच्यामध्ये कुठले ताशेरे जे आहेत ते एकनाथ खडसे यांच्यावरती ठेवलेले नव्हते. हा क्लोजर रिपोर्ट जो आहे तो न्यायालयात सादर केल्यानंतर अंजली दमानिया ज्या या प्रकरणातल्या मुख्य तक्रारकर्त्या होत्या त्यांनी पुन्हा न्यायालयामध्ये या क्लोजर रिपोर्टला आव्हान दिलेलं होतं. मात्र तत्कालीन सरकारनं त्यांची भूमिका तशीच कायम ठेवत क्लोजर रिपोर्ट जो आहे तो मान्य करावा असं न्यायालयाला सांगितलेलं होतं. यानंतर सरकार बदललं आणि पुन्हा तातडीनं या प्रकरणाचे तपास अधिकारी जे आहेत त्यांनाही बदलण्यात आलं आणि आता या सगळ्या प्रकरणामध्ये अर्ज जो आहे तो न्यायालयामध्ये देण्यात आलेला आहे. जी मागणी अंजली दमानिया यांनी केलेली होती या क्लोजर रिपोर्ट नंतर पुन्हा नव्यानं काही पैलूंची चौकशी जी आहे ती लाचलुचपत विभागाला करावायची आहे आणि त्यासाठी न्यायालयामध्ये ही परवानगी जी आहे ती मागण्यात आणि आली. परवानगी मिळालेली आहे, त्यामुळे लाचलुचपत विभागामार्फत पुढील चौकशी केली जाईल. धन्यवाद वैभव दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये राज्यभरातील इतरही महत्त्वाच्या बातम्या एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर आपण पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा. एकनाथ शिंदेंकडून फडणवीसांचा पंतप्रधान असा उल्लेख झालेला होता. मालेगावात पोलीस वसाहत उद्घाटनाच्या प्रसंगी भाषण करत असताना शिंदे यांनी पंतप्रधान देवेंद्र फडणवीस असं नाव घेतलेलं आहे. यापूर्वीच जे समुद्राला वाहून जाणारं पाणी जे आहे ते देखील दुष्काळी भागामध्ये वळवण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. असे अनेक निर्णय या ठिकाणी जे लोकांच्या हिताचे आहे. लोक आमचा पर्सनल अजेंडा काहीच नाही. आमचा अजेंडा आहे लोकहिताची कामं करणं, या राज्यातल्या जनतेला न्याय देणं, एवढंच या ठिकाणी आम्हाला करायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला मी सांगू इच्छितो, या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस पंतप्रधान मोदी साहेब असतील, त्याचबरोबर गृहमंत्री अमित शाह साहेब असतील, यांनी देखील पूर्ण पाठिंबा देण्याचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. कमी केलेले आहे. हा एक देखील आम्ही दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. जे समुद्राला वाहून जाणारं पाणी जे आहे ते देखील दुष्काळी भागामध्ये. तर आपण पाहिलं कशा प्रकारे अनवधानानं का होईना मात्र एकनाथ शिंदे यांच्या मुखी पंतप्रधान देवेंद्र फडणवीस अशा प्रकारचा उल्लेख झाला. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.